तर नेक्स्ट आहे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. आता सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी संदर्भात एक ॲक्टिव्हिटी तुम्ही केली असेल पहा की तुमची जी नोटबुक आहे त्याला तुम्ही पेनाच्या टोकावर काय केलं असेल, बऱ्याच वेळेस बॅलन्स करण्याचा प्रयत्न केला असेल. ज्या पॉईंटला तुमची वही बॅलन्स झाली तो पॉईंट काय आहे? सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. सो इथे हा एक इरेग्युलर शेपचा कार्डबोर्ड दाखवलेला आहे आणि याचं जे टोटल मास आहे, टोटल मास किती कन्सिडर करू आपण? कॅपिटल एम. आणि एक नॅरो टिप ऑब्जेक्ट आपण घेतला पेन्सिलसारखा, जसं की तुम्हाला आकृतीमध्ये दिसत असेल. आता ओव्हरऑल काय होतं की कार्डबोर्ड जी आहे ना ही एक अशा पॉईंटला होरिझंटल राहते, बरोबर आहे का? आणि ज्या पॉईंटला ती होरिझंटल राहील तो पॉईंट ऑफ बॅलन्स तो असेल सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीसाठी आपण इथून पुढं काय शॉर्टकट वापरू? CG. ओके. सो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी तुमच्या लक्षात आलंच. आता एक लक्षात ठेवायचं आहे की जे पेन्सिलचं टीप आहे तर यानं ॲक्च्युअल काय केलं बरं? त्याला बॅलन्स केलं. म्हणजे हा जो टीप आहे तर या टीपनं काय प्रोव्हाइड केला? व्हर्टिकली अपवर्ड फोर्स. सो व्हर्टिकली जो अपवर्ड फोर्स आहे हा फोर्स कोणी प्रोव्हाइड केला? पेन्सिलच्या टिपनं प्रोव्हाइड केला. आणि त्याच्यामुळं जे कार्डबोर्ड आहे हा कार्डबोर्ड बॅलेन्स झाला. बॅलेन्स झाला याचा अर्थ तो कशामध्ये आहे? इट इज इन द मेकॅनिकल इक्विलिब्रियम. आता ओव्हरऑल जर पाहिलं आपण तर जी रिॲक्शन असेल, ओके, रिॲक्शन ऑफ द टीप इज इक्वल अँड अपोजिट टू द mg. म्हणजे ॲक्च्युअल ही R जी आहे ती रिॲक्शन आहे आणि या रिॲक्शन फोर्सनं कार्डबोर्डचं mg अर्थातच वेट या ठिकाणी काय केलं? बॅलेन्स केलं. ओके. सो इन शॉर्ट आपल्याला सांगता येईल की N जे आहे त्याने mgला काय केलं? या ठिकाणी बॅलेन्स केलं. N ही नॉर्मल रिॲक्शन आहे टिप ऑफ द पेन्सिलची आणि mg हे वेट आहे कार्डबोर्डचं. आणि त्याच्यामुळं नेट फोर्स 0 आला. नेट फोर्स 0 आला याचा अर्थ ती वस्तू किंवा तो ऑब्जेक्ट सध्या कोणत्या इक्विलिब्रियममध्ये आहे? ट्रान्सलेशनल इक्विलिब्रियम. आता ट्रान्सलेशनल इक्विलिब्रियममध्ये आपण पाहिलं की N जो आहे नॉर्मल रिॲक्शन याने mgला बॅलन्स केलं. आता हा जी कार्डशीट आहे ही रोटेशनल इक्विलिब्रियममध्ये सुद्धा आहे आणि इक्विलिब्रियममध्ये नसती तर ॲक्च्युअल ती टिल्ट होऊन खाली पडली असते. ओके. दॅट्स वाय जे आहे तर टोटल टॉर्कसुद्धा 0 आहे. ओके. सो आपल्याला म्हणता येईल आणि पुढे आपण सिद्ध करणारच आहोत की जो टोटल ग्रॅव्हिटेशनल टॉर्क असतो तो असतो 0. त्यामुळे मी सध्या लिहितो की जी बॉडी आहे ही कशामध्ये आहे? रोटेशनल इक्विलिब्रियममध्ये सुद्धा आहे. आणि सो हा जो आपला पॉईंट होता की मेकॅनिकल इक्विलिब्रियम त्यासाठी आपण बॉडीला ट्रान्सलेशनल इक्विलिब्रियममध्ये पण आहे हे सिद्ध केलं आणि रोटेशनल इक्विलिब्रियममध्ये आहे हे सुद्धा सिद्ध केलं. आता एक लक्षात ठेवायचं आहे की आता आपण टोटलचा विचार केला पण आता आपण इंडिव्हिज्युअल काही फोर्स ऑफ ग्रॅव्हिटीबद्दल बोलू. जसं की इथं पहिला आहे m1g, दुसरा आहे m2g. तर ॲक्च्युअल हे काय करले माहिती का? हे इंडिव्हिज्युअल पार्टिकलवर ॲक्ट करले कार्डबोर्डच्या, है ना. एक वेगवेगळ्या पार्टिकलवर ते ॲक्ट होत आहे आणि म्हणून जे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी राहील कार्डबोर्डची तर ही अशा पॉईंटला लोकेट असेल की ज्या पॉईंटला टोटल टॉर्क जो आहे तो काय असेल? 0 असेल. सो लक्षात घ्या या पूर्ण केसमध्ये जी सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आहे
ती अशा पॉईंटला लोकेट असते की ज्या पॉईंटला टोटल टॉर्क जो आहे हा काय यायला पाहिजे, 0 यायला पाहिजे. आता आपण असं कन्सिडर करू की एक ith पार्टिकल आहे. ओके, सो ith पार्टिकल घेतला आपण आणि या ith पार्टिकलचं जे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे किंवा पोझिशन वेक्टर म्हणू आपण त्याला. सो RI हा त्याचा काय झाला, पोझिशन वेक्टर. ओके, सो कुठतरी समजा आपण ith पार्टिकल घेतला, ओके, ज्याचं मास MI आहे आणि त्याची ग्रॅव्हिटी मात्र चेंज होणार नाही, तर G असणार. ओके, आणि त्याचं जे पोझिशन वेक्टर आहे ते आहे RI. विथ रिस्पेक्ट टू काय घेणार आपण, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. वाटल्याचं तुम्ही ड्रॉ करतो. ओके, आता जो टॉर्क आहे अबाउट द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ड्यू टू द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी या पार्टिकलवर, तर तो काढायचा असेल आपल्याला, तर आपण काय करणार, ith पार्टिकलचा टॉर्क काढणार आणि टॉर्क इज इक्वल टू काय, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. परपेंडिक्युलर डिस्टन्स पोझिशन वेक्टर काय आहे, R1, आणि फोर्स जो आहे तो कोणता आहे, MI इंटू G. ओके, सो हा असेल टॉर्क ith पार्टिकलवरचा. आता बाय द डेफिनेशन आपण पाहिलं की टोटल टॉर्क जो आहे, टोटल ग्रॅव्हिटेशनल टॉर्क म्हणू अबाउट द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, हा कसा असतो, 0 असतो, कारण बॉडी ही रोटेशनल इक्विलिब्रियममध्ये आहे. दॅट्स वाय वी कॅन राईट हेअर द टोटल gravitational torque about center of gravity is 0. ओके, हे स्टेटमेंट आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. या स्टेटमेंटला जर आपण कॅरी केलं तर आपण लिहू शकतो की ग्रॅव्हिटेशनल टॉर्क जर आपण अशा ith पार्टिकलच्या टॉर्कचं समेशन घेतलं, बरोबर आहे का, अर्थातच समेशन कोणाचं घ्यायचं आपल्याला, RI इंटू MIG. तर या सर्वांची व्हॅल्यू काय असली पाहिजे, 0 असली पाहिजे. आणि म्हणून इथं जी डेफिनेशन असते सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीची, तर कोणत्याही बॉडीचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी हे एक असा पॉईंट आहे की ज्या पॉईंटला टोटल ग्रॅव्हिटेशनल टॉर्क त्या बॉडीवर जो ॲक्ट व्हायला तो काय होतो, 0 असतो. ओके, सो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी हा एक असा पॉईंट आहे बॉडीचा की ज्या पॉईंटला त्या बॉडीचा टोटल ग्रॅव्हिटेशनल टॉर्क हा 0 असतो. आता इथे एक लक्षात ठेवायचं आहे की जो G पार्टिकल आहे ना, जी व्हॅल्यू आहे ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ही सर्व पार्टिकलसाठी कसं आहे, सेम. आणि दॅट्स वाय त्याला आपल्याला समेशनमध्ये घेता येणार का, नाही. म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे ही नॉन झिरो व्हॅल्यू आहे, कारण ना जरी मल्टिप्लिकेशन 0 येत असेल पण जी व्हॅल्यू स्वतः कशी आहे, नॉन झिरो आहे. आणि त्यामुळे बेटर राहील की आपण काय लिहू, समेशन ऑफ MI RI इज इक्वल टू 0, कारण जी काय आहे, नॉन झिरो व्हॅल्यू आहे. आता एक लक्षात घ्या की इथं आपण जो पोझिशन वेक्टर घेतला होता RI, तर आपण विथ रिस्पेक्ट टू काय घेतला होता, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी घेतला होता. आता इथे एक लक्षात ठेवायचं आहे की मागं आपण सेंटर ऑफ मास संदर्भात एक फॉर्म्युला पाहिला होता आपण, की सेंटर ऑफ मास संदर्भात आपण पाहिला होता की X इज इक्वल टू समेशन ऑफ MI XI अपॉन टोटल मास, आहे की नाही. हा एक फॉर्म्युला आपण पाहिला होता. आणि त्यावेळेस आपण पाहिलं होतं की जर सेंटर ऑफ मास आपण ओरिजिन संदर्भात जर घेतला, हे की नाही, सो सेंटर ऑफ मास ओरिजिन संदर्भात है ना,
तर मस्ट बी अशा वेळेस सेंटर ऑफ मासची व्हॅल्यू आपण काय घेतली होती, 0 घेतली होती. ओके. सो सेंटर ऑफ मास ज्या पद्धतीनं ओरिजिनवर 0 आहे ना, तर इथे आपल्याला एक कन्सेप्ट काय शिकायची माहिती आहे का, की समेशनची व्हॅल्यू MI(xi) या समेशनची व्हॅल्यू जर 0 येत असेल तर या केसमध्ये जी सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आहे, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी जी आहे तर ही कॉइन्साइड करते. ओके. सो इट्स कॉन्साइड्स सेंटर ऑफ मास. ओके. आणि हे केव्हा, जर ग्रॅव्हिटी जी आहे ही ग्रॅव्हिटी कशी असेल, युनिफॉर्म ग्रॅव्हिटी असेल, किंवा त्याला आपण म्हणू इन ग्रॅव्हिटी फ्री स्पेस. सो 2 मुद्दे आपण पाहिले की जी ही नॉन झिरो व्हॅल्यू आहे, समेशन ऑफ MI(ri) इज इक्वल टू 0, सेंटर ऑफ मासमध्ये MI(xi) इज इक्वल टू जर 0 असेल है ना, विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन, ह्या दोन्ही केसेस जर असतील तर अशा केसमध्ये सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी हा सेंटर ऑफ मास म्हणजे दोन्ही एकाच पॉईंटला कॉइन्साइड करतात. आणि ॲक्च्युअल हे कशामध्ये शक्य आहे, जेव्हा ग्रॅव्हिटी ही युनिफॉर्म आहे, सर्व दिशेला एक समान आहे, किंवा ग्रॅव्हिटी फ्री स्पेस आहे, किंवा ग्रॅव्हिटी अजिबात नाही है ना, दोन्ही कंडिशनमध्ये असणार. आता सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ही सेंटर ऑफ मासला कॉइन्साइड करू शकते. ही ट्रू केव्हा आहे, जेव्हा बॉडी ही स्मॉल असेल तर. कारण तुम्हाला माहिती आहे फार थोड्या डिस्टन्सला ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीमध्ये काय फरक पडतो का, नाही, स्मॉलर डिस्टन्ससाठी ते इफेक्ट होत नाही. सो बॉडी जर सो एक्सटेंडेड असेल, लक्षात घ्या हा जो रूल आहे, तर हे फॉर स्मॉल डिस्टन्सेस किंवा फॉर स्मॉल बॉडीसाठी हे ॲप्लिकेबल असणार. परंतु बॉडी जर सो एक्सटेंडेड असेल, बॉडी इज सो एक्सटेंडेड, तर अशा केसमध्ये मात्र जी ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू आहे ही बदलू शकते, मीन्स व्हॅरीज है ना, ती चेंज होऊ शकते फ्रॉम पार्ट टू पार्ट. आणि जर इफ, लक्षात घ्या इफ म्हणतो मी, जी ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू जर पॉईंट टू पॉईंट व्हेरी होत असेल तर सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ही नॉट कॉन्साइड टू सेंटर ऑफ मास. क्लिअर. म्हणजे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीनं सेंटर ऑफ मासला कॉन्साइड करण्यासाठी जी ग्रॅव्हिटी आहे ती युनिफॉर्म पाहिजे, मीन्स त्याची व्हॅल्यू पॉईंट टू पॉईंट चेंज होत नसेल, बॉडी स्मॉल असेल तर ठीक आहे, बरोबर आहे. बॉडी एक्सटेंड असेल, पार्ट टू पार्ट जीची व्हॅल्यू बदलत असेल तर सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी सेंटर ऑफ मासला कॉन्साइड करत नाही. त्यानंतर सेंटर ऑफ मासचं एक आणखीन एक वैशिष्ट्य आहे की सेंटर ऑफ मास तर आपण ऑलरेडी लर्न केलंच आहे की सेंटर ऑफ मासचं एक वैशिष्ट्य आहे की हॅज नथिंग टू डू विथ ग्रॅव्हिटी. ओके. सो नथिंग टू डू विथ ग्रॅव्हिटी, कारण ग्रॅव्हिटीशी त्याचं रिलेशनशिपच नाही आहे. कारण तुम्हाला आपण जेव्हा त्याची व्याख्या पाहिली होती तर आपल्याला माहिती आहे की ते ॲक्च्युअल कशावर डिस्ट्रीब्युशन आहे, इट इज डिपेंड ओनली ऑन मास डिस्ट्रीब्युशन, किंवा आपण त्याला म्हणू डिस्ट्रीब्युशन ऑफ मास ऑफ द बॉडी, याच्यावरती डिपेंड असणार. देन आता सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी इलुस्ट्रेट करण्याचा किंवा डिटर्माइन करण्याची आणखीन एक पद्धत आपण पाहिलो. तर इथे सुद्धा आपण इरेग्युलर शेपची बॉडी घेतली, कार्डबोर्डसारखीच. आता या बॉडीला सपोज आपण काय केलं माहिती आहे का, सस्पेंड केलेलं आहे. ओके, लटकून ठेवलं समजा, सस्पेंडेड द बॉडी फ्रॉम सम पॉईंट
आणि तो पॉईंट कोणता आपण कन्सिडर करू, ए पॉईंट कन्सिडर करू. आता ए पॉईंटपासून आपण काय करू माहिती आहे का, की एक व्हर्टिकल लाईन इथं ड्रॉ करायची आहे. आणि या व्हर्टिकल लाईनचं एक वैशिष्ट्य आहे की कशातून पास होणार, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीमधून पास होणार. सो इथं जी दिलेलं आहे तर ॲक्च्युअली हे काय आहे, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. सपोज ही लाईन आहे A1. ओके, सो ती लाईन कोणती घेतली आपण, A1 आहे डॉटेड लाईन जी सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीमधून पास झालेली आहे. आता जर बॉडीला आपण बीपासून पास केलं तर ती लाईन कोणती असेल, B1. जर आपण बॉडीला सी पॉईंटला सस्पेंड केलं तर ती लाईन काय असेल, C1. मात्र या सर्वचा इंटरसेक्शन जो असेल, पॉईंट ऑफ इंटरसेक्शन, हा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मात्र कसा असणार, सेम असणार. आणि पॉईंट ऑफ इंटरसेक्शन इज नथिंग बट त्या बॉडीची काय असणार, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. नेक्स्ट प्रॉब्लेममध्ये पहा, अ मेटल बार 70 सेंटीमीटर long and 4 kilogram in mass supported on 2 knife edges placed at 10 centimeter from each end. आता एक मेटल बार दाखवलेला आपल्याला AB, बरोबर. सो मेटल बार जी आहे त्याची लेंथ किती आहे, 70 सेंटीमीटर अँड 4 किलोग्राम इन मास, म्हणजे त्याचं आता स्वतःचं मास कुठं असणार, त्याचं सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीवर, बरोबर आहे का. म्हणजे हे जे W आहे तर हे W किती आहे, 4 kg. सो वी कॅन राईट W इज इक्वल टू 4 kg. सपोर्टेड ऑन 2 नाईफ एजेस, पहिला नाईफ एज कोणता आहे, K1 आणि दुसरा कोणता आहे, K2. प्लेस 10 सेंटीमीटर अपार्ट फ्रॉम ईच, म्हणजे हे अंतरसुद्धा किती आहे, 10 सेंटीमीटर आणि हे अंतरसुद्धा किती आहे, 10 सेंटीमीटर. सो आपण लिहू शकतो की AK1 बरोबर ना, आणि BK2 या दोन्हीचं माप किती आहे, 10 सेंटीमीटर. त्यानंतर a 6 kilogram load is suspended at 30 centimeter from one end. त्यानंतर एक लोड आहे W1, बरोबर. तर हा लोड किती दिला आहे, 6 किलोग्रॅम. सो वी कॅन राईट W1 इज इक्वल टू 6 किलोग्रॅम. आणि हा सस्पेंड कुठे केलेला आहे, ॲट 30 सेंटीमीटर फ्रॉम वन एंड, म्हणजे एका एंडकडून. आता ॲक्च्युअल रॉड 70 सेंटीमीटरचा आहे. सो जो सेंटर येईल किंवा म्हणजे आपण इकडचं अंतर घेऊ तर हे किती येईल, त्याचे हाफ आहे ना, 35. त्याच्यामध्ये आता इथं 10 झालाच समजा. आता आपल्याला काय करायचं आहे, 30 सेंटीमीटरला प्लेस करायचं आहे. म्हणजे इथले आपल्याला काय करावं लागेल, 5 मायनस करावं लागतील, बरोबर. म्हणजे आता इथून इथपर्यंतचं अंतर हे किती असणार, 30 असणार. म्हणजे A पासून P पर्यंत. सो P एक असा पॉईंट आहे की जिथं आपण काय केला, एक लोड प्लेस केला आणि दॅट्स वाय जे AP डिस्टन्स आहे ते किती आलं, 30. आणि जे AG आहे अर्थात GBच्या इक्वल हे 70चे हाफ, म्हणजे किती आलं ते 35. एवढे सारे मेजरमेंट्स आहेत. फाइंड द रिॲक्शन ॲट द नाईफ एजेस. आता पहा काय झालं की सुरुवातीला सगळं बॅलेन्समध्ये होतं. आता जेव्हा वेट अप्लाय केला तर काय होईल बरं, इकडची साईड खाली जायचा प्रयत्न करेल आणि बीकडची साईड पुढे यायचं करेल, वर यायचा प्रयत्न करेल, है ना, वेट इम्बॅलेन्स झाल्यामुळे. सो आता आपल्याला आणि पुन्हा एक इन्स्ट्रक्शन दिली आहे की बार जी आहे तर तो त्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे, युनिफॉर्म आहे आणि होमोजिनियस आहे. सो जे जॉमेट्रिक सेंटर असेल तिथंच त्याचं काय असणार, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. सो ओव्हरऑल
सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी जी आहे ती जी पॉईंटला प्लेस आहे. लोड जे आपण सस्पेंड केलेला आहे तो कोणत्या पॉईंटला प्लेस केलेला आहे? पी पॉईंटला लोड प्लेस केलेला आहे. बाकीचे मेजरमेंट्स आपल्याकडे आहेत सर्व पद्धतीचे. आता याच्यात एक लक्षात ठेवायचं आहे की इथं एक R1 आणि R2 दिसत आहेत तुम्हाला, बरोबर आहे का? हे काय आहेत बरं? रिॲक्शन्स आहेत है ना. R1 आणि R2 काय आहेत? नॉर्मल रिॲक्शन आहेत. R1 ही नॉर्मल रिॲक्शन कुठे आहे? K1 NI4 आणि K2 NI4 असणारी रिॲक्शन काय आहे? R2. आता जसं की तुम्हाला माहीत आहे की इक्विलिब्रियम लॉनुसार अपवर्ड फोर्स हे डाऊनवर्ड फोर्सला काय करतात? बॅलेन्स करतात. अपवर्ड फोर्स कोणते कोणते आहेत आपल्याकडं? R1 आणि R2 आणि त्याला बॅलेन्स कोण करणारे आहेत? W1 आणि W. सो त्यांचं अपोजिट डायरेक्शन असल्यामुळे आपण एकाचं प्लस आणि एकाचं मायनस घेणार, पण समेशन काय असणार? 0, बरोबर ना. सो आता आपल्याला फर्स्ट केसकडे येऊ आपण. फर्स्ट केसमध्ये आपल्याला ट्रान्सलेशनल इक्विलिब्रियम जे आहे त्याच्या संदर्भाने विचार करायचा आहे आणि दॅट्स वाय लक्षात ना वरचे दोन फोर्सेस कोणते आहेत? R1 आणि R2 आणि त्याला बॅलेन्स करणारे डाऊनवर्ड कोणते आहेत? W1 आणि W. या सर्वांचं समेशन काय पाहिजे आपल्याला? 0. तरच बॉडी कशामध्ये आहे? रॉड जो आहे तो ट्रान्सलेशनल इक्विलिब्रियममध्ये आहे. आणि आपल्याला माहिती आहे W1 W हे व्हर्टिकली डाऊनवर्ड ॲक्ट होत आहे. R1 R2 हे व्हर्टिकली अपवर्ड ॲक्ट होत आहे. त्यानंतर दुसरा विचार करू आपण रोटेशनल इक्विलिब्रियमचा. आता रोटेशनल इक्विलिब्रियमसाठी आपल्याला मोमेंट ऑफ फोर्सचा विचार करावा लागेल आणि तुम्हाला माहिती आहे जो कन्व्हिनियंट पॉईंट असेल जिथला आपण मोमेंट्स घेणार तो असणार आपला सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी G, बरोबर. आता फिगरमध्ये जर पाहिलं तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल की R2 जी आहे है ना, द मोमेंट्स ऑफ R2 अँड W1, बरोबर आहे का? R2 अँड W1 तर हे अँटी क्लॉकवाईज आहेत पहा, आहे का? R2चा आणि W1चा. W1 इकडे यायला आणि हा इकडे चालला, म्हणजे दोन्हींचं जर पाहिलं आपण तर कसं आहे? अँटी क्लॉकवाईज आहे. R1 जो आहे आणि R1 जर पाहिला आपण तर हा वर जायचा प्रयत्न करेल, है की नाही, वेटमुळं. सो रिॲक्शन अपोजिट डायरेक्शनला असेल ना. सो R1 जे आहे ते क्लॉकवाईज आहे. ओके. सो आपण 3 गोष्टी पाहिल्या. कोणत्या कोणत्या? की R1 आणि W1 सॉरी R2 आणि W1. R2 पहा आहे का अँटी क्लॉकवाईज आणि W1 हे दोन्ही कसे आहेत? अँटी क्लॉकवाईज सेन्समध्ये आहे. आणि त्यानंतर जो R1 आहे हा मात्र कोणत्या सेन्समध्ये आहे? क्लॉकवाईजमध्ये आहे. सकाळी नियम सांगितला होता, अँटी क्लॉकवाईज असेल तर काय घ्यायचं? पॉझिटिव्ह आणि क्लॉकवाईज असेल तर काय घ्यायचं? निगेटिव्ह, है ना. टॉर्क टोटल टॉर्क करताना आणि टॉर्कचं माहिती तुम्हाला फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स, म्हणजे 3 ठिकाणचे परपेंडिक्युलर डिस्टन्स आणि 3 ठिकाणचे फोर्स याचं आपल्याला काय करायचं आहे? समेशन 0 दाखवायचं आहे रोटेशनल इक्विलिब्रियमसाठी. आता R1 जे आहे तर त्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स कोणता असणार? सर्व डिस्टन्स आपण G पासून मेजर करणार. सो परपेंडिक्युलर डिस्टन्स काय आलं? K1G, मान्य. सो K1G फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स, सर्व डिस्टन्स कुठून मेजर करायचे? G पासून. सो R1चा सेन्स कोणता आहे? क्लॉकवाईज. काय घेणार आपण त्याला? मायनस. सो मायनस R1 इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स काय आहे? K1G. त्यानंतर प्लस प्लस काऊन गेलो? कारण W1 क्लॉकवाईज आहे. आता W1चं मला सांगा G पासूनचं अंतर किती आहे? PG. सो वी कॅन राईट फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स, सगळे टॉर्क गेलो आपण, आणि प्लस R2 सुद्धा का प्लस गेलो? अँटी क्लॉकवाईज सेन्स असल्यामुळं. आणि R2चं G पासूनचे जे अंतर आहे सो ते काय आहे? K2
जी आणि इज इक्वल टू समेशन काय पाहिजे आपल्याला 0, तरच ते रोटेशनल इक्विलिब्रियममध्ये आहे. आता काही व्हॅल्यूज आपल्याला दिलेल्या आहेत आणि त्या व्हॅल्यूज आपल्याला पुटअप करावं लागतील. आता काय करू आपण, हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन पुन्हा एकदा नोट डाऊन करू वाटल्यास, है ना. इकडे 2 पोर्शन करू याचे. इकडे ट्रान्सलेशनलचं घेऊ. काय होता, R1 प्लस R2 मायनस W1 मायनस W इज इक्वल टू काय 0. ओके, हे आपण ट्रान्सलेशन घेतलं आणि इकडं रोटेशनल घेतलं. तर ठीक आहे. आता R1 आणि R2 दिले आहेत का, नाही. W1 किती आपल्याकडे 6, बरोबर आहे का, आणि W किती आहे 4. सो वी कॅन राईट हेअर -6 - 4 इज इक्वल टू 0. सो मायनस मायनस इकडे प्लस होतील 10 अँड दॅट्स वाय R1 प्लस R2. आता इथं एक राहिलं की हे मास आहे बरं 6 kg, परंतु याला अजून कशानं मल्टिप्लाय करावं लागेल. इथं आपल्याला ॲक्च्युअल काय घ्यायचं होतं, मास इंटू ग्रॅव्हिटी घ्यायचं ना आपल्याला, बरोबर आहे का. तर ते राहिलं. तर इथं वाटल्यास वेट मी काय करतो 6g म्हणजे ग्राम नाही हां, तर 6 इंटू ग्रॅव्हिटी असं घेतो है ना. 4 इंटू ग्रॅव्हिटी म्हणजे किती यायला ते 10 इंटू ग्रॅव्हिटी. आता ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 9.8 अँड दॅट्स वाय ती व्हॅल्यू किती येईल 98 न्यूटन. ही झाली R1 प्लस R2ची किंमत. आता तसं असेल तर आपण काय करू शकतो की लेफ्ट साईडचे इक्वेशन जे आहेत त्यांना आपण बॅलेन्स करण्याचा प्रयत्न करू. आता एक लक्षात घ्या की आपण सगळे SI घ्यालो, म्हणजे वरचे मेजरमेंट जे सेंटीमीटरचे ते सुद्धा कशामध्ये घ्यावं लागणार आपल्याला, मीटरमध्ये घ्यावं लागेल. सो आता इथे काय करू आपण, K1G अगोदर घे वाटलंस ना. आता मी मायनस लिहितो. K1G पहा, K1G जर घेतला आपण तर 35मधून 10 मायनस केलं तर किती आहे तो 25. सो -25, परंतु आपल्याला मीटरमध्ये घ्यायचं ना. सो मी काय घेणार 0.25 R1 प्लस PG बघू आपण. PG किती आहे 5 आहे. 5 मीटर म्हणजेच किती 0.05. आणि मला वाटतं W1ची किंमत दिलेली आहे आपल्याला, किती दिली W1 6 किलोग्रॅम आहे ना. सो आपण इथं काय करू 6 इंटू G घेऊ, करेक्ट. सो वाटलं सध्या W1 घेऊ, नंतर त्या ठीक आहे सध्या W1 घेऊ, पुढे टाकू त्याला. आणि प्लस K2G. आता K2G जर काढायचं असेल 35मधून 10 मायनस करा म्हणजे किती आलं ते सुद्धा 25. सो 0. मीटरमध्ये करताना 25 इंटू R2. सर्वांची व्हॅल्यू किती आली 0. त्यानंतर आपण काय करू, अपोजिट साईडला घेऊन टाकू आणि चिन्ह बदलू. ठीक आहे, पहा हे जे आहे सेम साईडला ठेवू पण याचं चिन्ह प्लस करू, चालतं. हे जे आहे हे त्या साईडला आहे त्याच्यामुळे त्याचं चिन्ह काय केलं आपण मायनस केलं. आणि प्लस आली अपोजिट साईडला मायनस झाला पण चिन्ह बदले म्हणून पुन्हा काय झाला तो प्लस झाला. सो 0.05 इंटू W1. दोघांमध्ये कॉमन कोण निघेल 0.25. इन ब्रॅकेट काय शिल्लक राहील R1 मायनस R2 इज इक्वल टू 0.05 इंटू W1ची व्हॅल्यू आता टाकायची वेळ आली, किती व्हॅल्यू 6 इंटू ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, करेक्ट. सो आता R1 मायनस R2 काढायचं असेल तर काय होईल 0.05 इंटू 6 अपॉन 0.25 इंटू G अशी व्हॅल्यू असेल है ना. आता पॉईंटमुळे तर काही अडचणच नाही. हे 2 स्थळ पुढे गेला, हे 2 5 1 5 5 5 25 म्हणजे ती व्हॅल्यू किती आली 1.2
इंटू जी, करेक्ट. आता ॲज वी नो म्हटलंच इथं ही व्हॅल्यू जी आहे R1 प्लस R2 इक्वेशन नंबर 1 नुसार किती येते 98 न्यूटन आणि R1 प्लस R2 1.2ला आपल्याला पुन्हा कशाने मल्टिप्लाय करावं लागेल 9.8 मल्टिप्लाय करावं लागेल. तर ही व्हॅल्यू येते 11.76 न्यूटन. तर सॉरी इथं मायनस पाहिजे होतं, ठीक आहे डायरेक्ट खालीच घेतो काय अडचण आहे ना सर. इज इक्वल टू आहे ना इज इक्वल, सो R1 मायनस R2 हे इक्वेशन नंबर 2. सो मॅथमॅटिकली जर तुम्ही इक्वेशन 1 आणि 2ची आपण काय करू ॲडिंग करू ना, हे की नाही. सो R1 प्लस R2 इज इक्वल टू 98 and R1 minus R2 is equal to 11.6 Newton. So हे कॅन्सल होतील आणि 2R1 is equal to 0.76 ॲट इज 98119110, करेक्ट. आणि यावरून R1ची किंमत जर 2 डिवाइड केला आपण तर ते निघेल 54.88 न्यूटन. आणि फर्दर इक्वेशनमध्ये टाकून तुम्ही काय करणार R2ची व्हॅल्यू फाइंड करणार आणि ती येईल 43.12 न्यूटन. ओके. सो ओव्हरऑल जर पाहिलं आपण तर जे रिॲक्शन आहेत द रिॲक्शन ऑफ द सपोर्ट हे R1 आपण कुठं पाहिला होता सांगा K1 जवळ आहे, बरोबर आहे का. सो जे K1 आहे तर याजवळ जी रिॲक्शन येईल ती ॲप्रॉक्सिमेटली किती येईल 55 न्यूटन आणि R2 कुठं होता आपल्याला 9.2, तर त्याची व्हॅल्यू किती आली ॲप्रॉक्सिमेटली 43 न्यूटन. ओके. तर अशा पद्धतीचे फायनल आन्सर्स. सो नेक्स्ट आहे पहा अ 3 मीटर लॉंग लॅडर वेइंग 20 किलोग्रॅम लीन्स ऑन द फ्रिक्शनलेस वॉल. आता एक लॅडर आहे, ती लॅडर आपण कोणती कन्सिडर करू AB. ओके. सो AB ही लॅडर 3 मीटर लॉंग आहे आणि ती किती वेट या ठिकाणी लीन्स करेल फ्रिक्शनलेस वॉलवर 20 किलोग्रॅम. सो 20 किलोग्रॅम जे आहे हे वेइंग करले म्हणजे वेट काढायचं असेल तर काय घेऊ आपण 20 इंटू काय घ्यावं ना आपल्याला ग्रॅव्हिटी घ्यावं लागेल, बरोबर ना. 20 इंटू ग्रॅव्हिटी घेणार आपण न्यूटन, एवढं वेट असणार. आता पुढं सांगितलं की इट्स फिट्स रेस्ट ऑन द फ्लावर 1 मीटर फ्रॉम द वॉल. म्हणजे जर BC वॉल असेल तर BC पासून AB या लॅडरची जी फूट आहे A हा किती डिस्टन्सला आहे 1 मीटर डिस्टन्सला आहे. म्हणजे याचा अर्थ जे AC आहे हा AC किती आहे 1 मीटर, बरोबर ना. सो AC 1 मीटर आणि AB 3 मीटर. आणि फाइंड द रिॲक्शन फोर्स ऑफ द वॉल अँड द फ्लोअर. तर रिॲक्शन फोर्सेस जे आहेत वॉलच्या संदर्भात आणि फ्लोअरच्या संदर्भात आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहेत. आता सर्वात अगोदर आपण काय करू पायथागोरसचं थेरम्स इथं ॲप्लिकेबल करू. ओके. सो पायथागोरस थेरमनुसार जर आपल्याला BC काढायचं असेल तर ॲक्च्युअल ते फिगरमध्ये दिलं आहे किंवा तुम्ही काढूही शकता, कारण हायपोटेनस जर 3 असेल आणि बेस जर 1 मीटर असेल तर यानुसार जो अनदर साईड आहे किंवा हाईट ती काय निघते 2√2 मीटर. आता आपल्याला फोर्सेस संदर्भात विचार करायचा आहे. आता फोर्सेस जे लॅडर ॲक्ट करतात तो पहिला फोर्स कोणता आहे W, बरोबर आहे का, जे की लॅडरचं स्वतःचं काय आहे वेट आहे.
आणि हा फोर्स जो आहे तर ॲक्च्युअल हा त्याच्या सेंटरला ॲक्ट होत आहे, लॅडरचा जो सेंटर आहे. सो डी आपण काय घेतला इथं, लॅडरचा सेंटर घेतला आणि या सेंटरला हे वेट ॲक्ट करत आहे आणि म्हणून त्याला आपण त्याचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणू. सो डी हा जो पॉईंट आहे इट इज द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ द लॅडर. येते लक्षात. आता वॉलचे जे रिॲक्शन फोर्सेस आहेत तर आपल्याकडे दोन रिॲक्शन फोर्सेस आहे, F1 आणि F2. पहा बी पॉईंटला जी रिॲक्शन असेल ती लॅडरची इकडे येण्याची असेल, बरोबर, F1ची डायरेक्शन. आणि जे F2 आहे त्याची डायरेक्शन कोणाकडे असेल, वॉलकडे असेल. सॉरी ही जी आहे ही अशा पद्धतीने असेल पहा, म्हणजे ही त्या फूटकडे असणार. ओके, वॉलची ॲक्च्युअल परपेंडिक्युलर आहे पण फूटकडं जे फोर्स अप्लाय व्हायला तो ॲक्च्युअल परपेंडिक्युलर आहे का, नाही. आणि परपेंडिक्युलर नसल्यामुळं आता आपण पाहिलं की वॉल ही फ्रिक्शनलेस आहे आणि म्हणून हा जो फोर्स F2 जो ॲक्ट करायला त्याचे आपल्याला दोन कॉम्पोनंट्स फाइंड करणं. लक्षात आलं. सो लक्षात घ्या की रिॲक्शन फोर्सेस F1 आणि F2 दोन पाहिले आपण. F1 हा वॉलवर ॲक्ट करत आहे आणि F2 जो आहे तर तो फ्लोरवर ॲक्ट करत आहे, ओके, खालच्या बाजूला, परंतु तो परपेंडिक्युलर नाही जसा F1 परपेंडिक्युलर आहे आणि म्हणून आपण F2ला रिझॉल्व करू दोन कंपोनंट्समध्ये. सो असा हा आपला F2 होता तर त्याला आपण दोन कंपोनंटमध्ये रिझॉल्व करायलो. तर एक असेल परपेंडिक्युलर अपवर्ड डायरेक्शनमध्ये असणारा नॉर्मल आणि दुसरा जो आपण घेऊ तर तो असेल फोर्स ऑफ फ्रिक्शन F, बरोबर, जे वॉलला परपेंडिक्युलर असेल. सो आपण F2ला रिझॉल्व केलं दोन याच्यामध्ये. पहिला कोण आहे, नॉर्मल रिॲक्शन आणि दुसरा काय आहे, फोर्स ऑफ फ्रिक्शन. ओके, ठीक आहे. तर आता हे रिझॉल्व केल्यानंतर हा जो फोर्स ऑफ फ्रिक्शन आहे याचं वैशिष्ट्य काय असेल की तो लॅडर स्लायडिंग होण्यापासून काय करेल, बचाव करेल ना. त्याला फ्रिक्शनमुळे त्या ठिकाणी त्याला काय मिळाला, सपोर्ट मिळाला आणि तो लॅडरला हलू देत नाही, त्याला घसरू देत नाही. दॅट्स वाय त्याची डायरेक्शन जी आहे ही टुवर्ड्स द काय असणार, वॉल असणार, भिंतीच्या दिशेनं ॲक्ट होणारा हा फ्रिक्शन फोर्स असेल. आता आपण इक्विलिब्रियमबद्दल बोलू. पहिलं जे इक्विलिब्रियम असेल आपलं ते असेल ट्रान्सलेशनल इक्विलिब्रियम. आता ट्रान्सलेशनल इक्विलिब्रियममध्ये जर पाहिलं आपण तर आपल्याला कोणते फोर्सेस घ्यायचे आहेत, व्हर्टिकल डायरेक्शनमधले. सो व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये आपल्याकडे दोन फोर्स आहे, एक आहे नॉर्मल N आणि दुसरा आहे W, बरोबर. असे दोन फोर्सेस आहेत व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये, म्हणजे त्यांचा दोघांचं समेशन 0 आहे आणि दॅट्स वाय आपण काय लिहिणार, N - W इज इक्वल टू 0. म्हणजे वेटला पूर्णपणे नॉर्मल रिॲक्शन बॅलेन्स करला. अनदर कोणी बॅलेन्स करला का, ॲक्च्युअल तो F2 करतोय पण त्याचं कंपोनंट N घेतलेलं आहे आपण आणि दॅट्स वाय यामध्ये आपल्याला लिहिता येतं की N हे Wचे काय आहे, इक्वल आहे. सेकंड केस, जेव्हा आपण फोर्सेस इन होरिझॉन्टल डायरेक्शन घेऊ. ओके, सो ट्रान्सलेशनल इक्विलिब्रियममध्ये आपण अगोदर काय घेतलं इथे वाटल्यास मी कट करतो. अगोदर आपण कोणता विचार केला, व्हर्टिकल फोर्सेसचा विचार केला. सो व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये असणाऱ्या फोर्सेसचा विचार केला. आता आपल्याला कोणत्या फोर्सेसचा विचार करायचा आहे तर ट्रान्सलेशनल इक्विलिब्रियममधले आपण होरिझॉन्टल फोर्सचा विचार करायला. आता होरिझॉन्टल फोर्समध्ये जर पाहिलं आपण तर दोन फोर्सेस एकमेकाला बॅलेन्स करायले. एक आहे F हा फोर्स आणि दुसरा आहे F1, है ना. F1 आणि F म्हणजे फोर्स ऑफ फ्रिक्शन. त्याचंही नेट फोर्स काय असणार या ठिकाणी, 0 असणार. दोन होते व्हर्टिकलवाले दोन वेगळे आणि होरिझॉन्टलवाले दोन वेगळे, कारण 4 डायरेक्शनला फोर्स आहे इथं. सो होरिझॉन्टलमध्ये सुद्धा फोर्स ऑफ फ्रिक्शन आणि हा वॉलवरचा जो F1 फोर्स आहे त्यांचं समेशन काय असणार, 0 असणार. आता
हा जो फोर्स ऑफ फ्रिक्शन आहे तर याची व्हॅल्यू आपण जे आहे तर ते पुढे कॅल्क्युलेट करणार आहोत. आता आपण येऊ रोटेशनल इक्विलिब्रियमकडे. आता रोटेशनल इक्विलिब्रियममध्ये तुम्हाला माहीत आहे की आता आपण काय करू, पॉईंट ए संदर्भात रोटेशनल इक्विलिब्रियम कॅल्क्युलेट करू. ओके, सो मोमेंट ऑफ फोर्सेस अबाउट ए. सो अबाउट ए पॉईंट संदर्भात आपल्याला मोमेंट ऑफ फोर्सेसचा विचार करायचा आहे. सो आता आकृतीमध्ये जर पाहिलं आपण तर F1 जो फोर्स आहे तर पहा परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे 2√2 इंटू फोर्स है ना, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. सो काय येईल 2√2 परपेंडिक्युलर डिस्टन्स आणि फोर्स कोणता आहे F1 आणि हा आपण घेतला प्लस, बरोबर आहे का. आणि आता ज्या अर्थी डी हा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आहे आणि हे डिस्टन्स AC जर 1 मीटर असेल तर हे जे परपेंडिक्युलर डिस्टन्स असणार, ओके, तर हे 1चे हाफ असणार कारण ईसुद्धा काय आला सेंटर ऑफ पॉईंटला आला आणि अपोजिट सेन्स आहे त्याच्यामुळे तर काय करणार आपण -½ हे घेणार परपेंडिक्युलर डिस्टन्स आणि इंटू W आणि टोटल टॉर्क काय झाला 0. लक्षात आलं. सो फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स, ओके, जे ए पॉईंटला ॲक्ट होत होते. मग आता इथं डब्ल्यूची मला वाटतं व्हॅल्यू आपण काढली का, नाही काढली ना. वरती जर आपण डब्ल्यूची व्हॅल्यू काढली असती, सो डब्ल्यू जे आहे 20 इंटू ग्रॅव्हिटी किती आपल्याकडे 9.8, तर ही व्हॅल्यू किती आली असती 196 न्यूटन आली असती, बरोबर. सो ती व्हॅल्यू आपल्यासाठी का महत्त्वाची आहे कारण त्यावरून आपण आता F1ची व्हॅल्यू फाइंड करणार आहे. आता एक लक्षात घ्या बरं, इथं डब्ल्यू जर 196 आहे तर इथं आपण एन आणि डब्ल्यू इक्वल दाखवले होते, बरोबर आहे का. सो एनची व्हॅल्यूसुद्धा किती येईल 196 न्यूटन. सो आता F1 काढायचं असेल तर तुम्हाला माहीत आहे 2√2 F1 इज इक्वल टू अपोजिट साईडला काय होऊन जाईल हे प्लस. सो F1 इज इक्वल टू 1/2 इंटू 2√2 इंटू W. सो 1/2 2 न मल्टिप्लाय करा किती येईल 4√2 इंटू डब्ल्यूची व्हॅल्यू किती आपल्याकडे 196. सो याला जर आपण फायनलाइज केलं तर हे आन्सर निघतं पहा 34.6 न्यूटन. हो ना, मॅथमॅटिकली आपण √2ची व्हॅल्यू तुम्ही टाकून करू शकता, काय अडचण नाही. सो F1ची व्हॅल्यू आली आपल्याकडे 34.6 न्यूटन. आणि इथं हे जे इक्वेशन आपल्याकडे होतं या इक्वेशननुसार जर गेलो तर आपण F हा F1च्या काय आला बरं इक्वल येईल ना, कारण दोघांचं समेशन 0 आहे म्हणून है ना, डिफरन्स 0 आहे म्हणून. आणि सो आपल्याला लिहिता येईल की F असो किंवा F1 असो दोन्हींची व्हॅल्यू सारखी आहे, ती आहे 34.6 न्यूटन. आता प्रश्न आहे आपल्याला F2 काढायचा आहे. ओके, सो आपल्याला माहिती आहे की आपण त्याचे 2 कंपोनंट घेतले होते, एक N आणि F, बरोबर आहे का. मग आता तुम्ही वेक्टर लॉ शिकलेले आहेत, तुम्हाला जर F2 काढायचा असेल तर त्याच्या कंपोनंटचे स्क्वेअर रूटमध्ये काय घ्यायचे स्क्वेअर घ्यायचे, बरोबर. सो आपण F² प्लस काय घेणार N². सो F², F किती आला 34.6, त्याचा स्क्वेअर. N जो आहे त्याची व्हॅल्यू आली आपल्याकडे 196, त्याचा स्क्वेअर. आणि हे कॅल्क्युलेशन जर फायनलाइज केलं आपण तर ॲप्रॉक्सिमेटली आन्सर किती येतं 199 न्यूटन. सो F2ची जी व्हॅल्यू आहे ती येते 199 न्यूटन. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण मोमेंट ऑफ इनर्शिया या संदर्भात डिस्कस करू.